मित्र हो नमस्कार. महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांमध्ये अशा काही घटना घडू लागल्या आहेत की समाज मन सुन्न होऊ लागले आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये असलेल्या नसरापूर गावामधील अत्याचाराची कहाणीसुद्धा अशीच सुन्न करणारी आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून नंतर तिचा खून करणाऱ्या वृद्ध नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण पुढचं काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. या घटनेला जातीय रंगसुद्धा देण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीकडे हा नराधम यापूर्वी अशाच घटनातून 2 वेळा सुटून आलेला आहे. त्यामुळे सगळं प्रकरण एका मुद्द्यापाशी येऊन थांबतं, ते म्हणजे आता तर या गुन्ह्यात त्याला सजा होईल का? मित्रहो, आज संपूर्ण हा घटनाक्रम कसा घडला आणि या घटनेतील दोषीला खरंच शिक्षा होऊ शकते का? यापूर्वी केलेल्या त्याने गुन्ह्यातून तो कसा सुटला? या सर्व विषयांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये असलेल्या नसरापूर गावात एका 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या घटनेनंतर संतप्त जमावाने रास्ता रोको केला. मोठ्या संख्येनं जमलेला हा जमाव आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला आम्ही ठेचून काढतो, अशी मागणी करीत होता. या घटनेनंतर हळूहळू वातावरण आता शांत होत आहे, कारण पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील असं आश्वासन जमावाला दिलं आहे. भविष्यात या आरोपीचं काय होईल, त्याला शिक्षा होईल का, तो या गुन्ह्यातून निर्दोष तर सुटणार नाही ना, याची उत्तरं काळाच्या पोटात आणि न्यायालयाच्या डोक्यात दडलेली आहेत. त्यामुळे या विषयावर बोलण्याची सध्याची ही वेळ नाही. मित्रहो, महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाला जातीयवादी रंग दिला जातोय. कारण ज्या मुलीची हत्या झाली ती ब्राह्मण समाजातील मुलगी आहे आणि आरोपी हा बौद्ध समाजातील वृद्ध आहे. मित्रहो, याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आरोपी हा अतिशय विकृत आहे. त्यानं केलेला मुलीवर अत्याचार हा ती ब्राह्मण होती म्हणून केलेला नाही, कारण त्याच्या अगोदर त्याने आजपर्यंत जे अत्याचार केले, अनेक विकृत चाळे केले, या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यावर कळतं की तो जात पाहून किंवा एखाद्या समाजातील बाई आहे, मुलगी आहे असं पाहून कधी त्याने हे विकृत चाळे केले नाहीत. तर प्रत्येक दिसणारी बाई, प्रत्येक दिसणारी मुलगी ही मादी आहे असं समजून त्यानं चाळे केले. यापूर्वी 1998 की 95 साली त्यानं असाच एक वाईट प्रकार केला होता. त्या प्रकरणातून तो निर्दोष सुटला. त्यानंतर 2015 साली स्वतःच्या भावाच्या मुलीवर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्याचा निकाल 2019 साली लागला आणि त्या प्रकरणातून सुद्धा तो निर्दोष मुक्त झाला. मित्रो, हा निर्दोष मुक्त का झाला? त्याच्यामागे आरोपीच्या वकिलाने, म्हणजे हा भीमराव कांबळे जो आहे, त्याच्या वकिलाने काय युक्तिवाद केला होता आणि न्यायालयाने त्यातला कोणता युक्तिवाद ग्राह्य धरला, हेच आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. न्यायालयानं म्हणजे आरोपीच्या वकिलाने जो युक्तिवाद केला होता त्यातलं पहिली गोष्ट अशी होती की आरोपी जी फिर्यादी होती, म्हणजे याच्या भावाची मुलगी भीमराव कांबळेच्या, ती खरोखरच अल्पवयीन होती का, हा प्रश्न आरोपीच्या वकिलाने कोर्टात विचारला. ती अल्पवयीन होती याचा पुरावा सरकारी पक्षानं न्यायालयात जो सादर केला होता तो होता शाळा सोडल्याचा दाखला. आता तसं पाहायला गेलं तर शाळा सोडल्याचा दाखला वयाचा पुरावा म्हणून अनेक ठिकाणी चालतो, पण न्यायालयानं तो ग्राह्य धरला नाही. बरं, ग्राह्य धरला नाही तर निकालापर्यंत येण्यापेक्षा न्यायालयाने दुसरा एक पुरावा सादर करण्याची संधी या पक्षाला द्यायला हवी होती, पण न्यायालयाने तो पुरावा ग्राह्य मानला नाही आणि ती अल्पवयीन आहे असं म्हणण्यासाठी हा पुरावा पुरेसा नाही असं टिप्पणी न्यायालयानं केली. आता याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की तिचं जेव्हा गुन्हा घडला, तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी ती 17 वर्षे आणि 11 महिन्यांची होती. न्यायालयाने
जो पुरावा देण्यात आला तो ग्राह्य मानला नाही किंवा पुरेसा नाही असं म्हटलं. याचा अर्थ असा नाही ना, की ती मुलगी 18 वर्षाची आहे. आरोपीच्या वकिलांवर पण ही जबाबदारी ठरते, की ती अल्पवयीन नाही असं सांगणारा दुसरा पुरावा सादर करणं. तो आरोपीच्या वकिलांना सांगण्यात आला नाही किंवा फिर्यादीच्या वकिलांना तसं सांगण्यात आलं नाही, की दुसरा एखादा पुरावा सादर करा. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तो सांगण्यात आला नाही. उलट तो शाळेचा दाखला जॉइन करण्यात आला होता या सगळ्या एव्हिडन्ससोबत. तो पुरेसा नाही अशी एकच टिप्पणी करून न्यायालयानं आरोपीला निर्दोष मुक्त केला. आणि काही गोष्टी आहेत आरोपीला निर्दोष मुक्त करण्यामागे, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण ही एक म्हणजे पोस्को कलम लावला होतं, त्याच्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. दुसरे रेपचं कलम लावलं होतं, तर ते कलमातून अशी सुटका झाली की कोयतीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं होतं. आरोपीच्या वकिलाने अशी बाजू मांडली न्यायालयामध्ये की जर कोयत्याचा धाक दाखवण्यात आला तर तो अत्याचार करण्याच्या अगोदर कोयत्याचा धाक दाखवण्यात आला की अत्याचार करत असताना दाखवण्यात आला, याच्यामध्ये जबाबात विसंगती आढळली आणि त्याचा फायदा आरोपीला मिळाला. मित्र, कसं आहे माहिती आहे का, आपलं न्यायालयीन प्रक्रिया ही अशी आहे. घटना घडली कधी तर 2015 साली. खटला उभा कधी राहिला म्हणजे 2019 साली जर हा खटल्याचा निकाल लागला तर तो 2017-18 उभा राहिला असेल. तब्बल 2-2.5 वर्षानं साक्षीला बोलवलं जातं. त्याला उलटे सुलटे प्रश्न विचारून जसा काय तोच आरोपी आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न आरोपीचे वकील करत असतात. त्यांचा तो अधिकारही मान्य आहे. पण जेव्हा उलटे सुलटे प्रश्न विचारताना पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढणारा फिर्यादी असो किंवा साक्षीदार असो, त्यावेळची मेंटॅलिटी काय असेल आणि तो एवढ्या लोकांसमोर साक्ष देताना कुठेतरी अडखळू शकतो, हे ना आरोपीचे वकील मान्य करीत ना न्यायाधीश मान्य करीत. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकील जो असतो तो याच्यावर आक्षेपसुद्धा नोंदवत नाही. तसं पाहायला गेलं तर आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार सरकारी पक्षाला असतो, जसा आरोपीच्या वकिलांना असतो तसा. पण त्याचा वापर सरकारी पक्ष करतानाच दिसत नाही. त्यामुळे हा 2019ला निर्दोष सुटला. आणि 1-2 हे होती गोष्टी की ज्याचा फायदा या आरोपीला देण्यात आला. पण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर क्षुल्लक होत्या. त्याचा फायदा आरोपीला मिळायला नाही पाहिजे होता, पण तो मिळाला. न्यायालयाने तो कुठल्या गोष्टीवर दिला हा प्रश्न आहे. मला कधी कधी न्यायालयाबद्दल पण शंका येते आणि शंका येण्याजोगीच आहे. कारण न्यायाधीश पदावर जो माणूस बसतो तो माणूसच असतो. त्यामुळे त्याला भावना या सगळ्या गोष्टी असतात. मला वाटलं ह्या आरोपीला निर्दोष सोडायचं तर सोडतो, मग तर कुठली तरी कायद्याची पळवाट बघायची आणि त्याचा लाभ त्या आरोपीला द्यायचा. कुठे तर न्यायाधीशांनी आपल्यावर जी जबाबदारी आहे ती योग्य पद्धतीने निभावण्याची गरज आहे. न्यायालयाचं कोणी अवमान करू शकत नाही वगैरे असं घटनेत लिहिलं आहे. त्याचा गैरफायदा घेणं न्यायाधीशानं हा सुद्धा चुकीचं आहे. न्यायालयानं योग्य पद्धतीनंच न्याय करायला हवा. तो योग्य पद्धतीनं व्हावा म्हणून अलीकडे जे न्यायालयाचं सिम्बॉल असतं, न्यायदेवता असते, तिच्या पूर्वी पट्टी गुंडाळलेली असायची, ती पट्टी आता काढण्यात आली. ती पट्टी काढूनसुद्धा न्यायदेवतेमध्ये काय फार फरक पडला असं वाटत नाही. मला या न्यायालयीन प्रक्रियेचं खूप आश्चर्य वाटतं. ते याच्यासाठी की म्हणजे आधी अगोदर कायद्याचं एक तत्त्व आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया की हजारो आरोपी निर्दोष सुटले तर चालतील, पण एका निरपराध्याला सजा होता कामा नये. मला असं विचारायचं आहे की हजारो आरोपी निर्दोष सुटले तरी चालतील एवढंच या न्यायालयाने लक्षात ठेवलं आहे का आणि निर्दोष सोडायला सुरुवात केली का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कुठेतरी फिर्यादी पक्ष असतो, त्याची जबाबदारी असतं, मला मान्य आहे, कारण खोटे आरोप करणारेसुद्धा अनेक लोक आहेत. पण कुठेतरी त्याची बाजू समजून घेऊन आरोपी हा खरोखर आरोपी असू शकतो का याचा कुठेतरी निवाडा न्यायालयानं डोळे उघडे ठेवून केला असता तर या चिमुरडीचा जीव गेला नसता. कारण 1-2 प्रकरणातून नव्हे, अनेक प्रकरणातून हा आरोपी निर्दोष सुटलेला आहे. त्याला त्याच्या गावातून हाकलून देण्यात आलेला आहे आणि एवढं करूनसुद्धा आरोपी मोकाटपणे फिरतो.
न्यायालयाच्या म्हणजे न्यायाधीश जो डोळे उघडे ठेवून न्याय करतो, त्याच्या लक्षात येत नाही नाहीतर एरवी साधा माणूस असेल तर त्याचे हावभाव टिपले जातात. न्यायालयासमोर त्याचं वर्तन कसं राहतं, त्याच्या हालचाली कशा राहतात, एवढ्या सूक्ष्म गोष्टी न्यायाधीश टिपतात. आणि एवढा मोठा मनोविकृत माणूस न्यायालयाला ओळखू नये, ही केवढी मोठी ट्रॅजेडी आहे. म्हणजे मला काही गुन्ह्यात आठवतं की न्यायालयासमोर असलेलं वर्तन म्हणजे एखादा आरोपी असा छाती पुढे काढून न्यायालयासमोर येतो. एवढंसं वर्तनसुद्धा न्यायाधीशाच्या नजरेतून सुटत नाही आणि त्याचं ते निकालपत्रात त्याचा उल्लेख करतात की ह्याचं न्यायालयासमोर वर्तन कसं होतं. आणि एवढा मोठा मनोविकृत माणूस एवढे गुन्हे करून म्हणजे त्यानं प्राणीसुद्धा सोडले नाहीत. त्याच्याशी विकृती करण्यासाठी प्राणीसुद्धा सोडले नाहीत. म्हणून मी मगाशी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की या गोष्टीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय तो चुकीचा आहे. ज्या मुलीला त्यानं अत्याचार करून मारलं ती ब्राह्मण होती म्हणून त्यानं मारलेलं नाही. ती एक मुलगी होती आणि त्याच्यासमोर ती फक्त मादी म्हणून होती. एवढीच त्याच्यामागे विकृती होती आणि ह्या विकृतीला ठेचण्याची गरज आहे. अशी विकृती महाराष्ट्रात कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही धर्मामध्ये वाढीस लागता कामा नये. खरं सांगायचं झालं तर आपण काही वर्षांपूर्वी UPला हसत होतो, उत्तर प्रदेशच्या भैया लोकांना हसत होतो. पण आज UPपेक्षा बिहारपेक्षा सुद्धा महाराष्ट्र अतिशय घाणेरडा करून ठेवला आहे. सांगायचं झालं तर गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अनेक ब्राह्मण लोकांनी मनातून देवाकडे प्रार्थना केल्या. पण त्या समाजातल्या व्यक्तीला, त्या समाजातली एक चिमुरडी गेली आणि तुम्ही तिला न्याय देऊ शकत नाही. ही तुमची शोकांतिका नाही, आमची ब्राह्मण समाजाची शोकांतिका असं म्हटलं पाहिजे. आता मी या जातीवर याच्यासाठी येतो कारण फक्त काय ब्राह्मण जातीतील मुलींवरच असे अत्याचार होतात असं प्रकरण नाही. वेगवेगळ्या जातीतल्या मुलींवर असे अत्याचार होतात. पण मी या जातीचा मुद्दामून उल्लेख करतोय कारण या जातीची लोकं जी आहेत ती गप्पपणे सगळं सहन करतात, निमूटपणे सहन करतात. त्यांचं बोलणारच कोणी नाही. म्हणून मी याच्याविषयी बोलतो. ह्यात जर कुठल्या एखाद्या दुसऱ्या मुलीवर अत्याचार होतो तर त्या जातीची सगळी लोकं, झाडून लोकं सगळी रस्त्यावर उतरले असते, महाराष्ट्र बंद केला असता. पण या जातीतला कोणीच नाही. तरी मी पुणेकरांचं खास अभिनंदन करेन कारण जो जमाव जमला ह्या गोष्टीनंतर, या घटनेनंतर, तो जमाव अतिशय आक्रमक होता आणि त्यानं कुठलीही जातपात न पाहता जमाव रस्त्यावर उतरला. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या सगळ्या जाती धर्माची लोकं होते. त्याने आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला त्याला ठेचून काढायची अशी मागणी केली. हा सर्व समाज आक्रमक होता. आणि महत्त्वाचं म्हणजे जी मुली मृत्युमुखी पडली, अत्याचार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला, त्या मुलीमध्ये प्रत्येकानं स्वतःची मुलगी पाहिली. भविष्यात महाराष्ट्राला असं उदाहरण समोर येणं गरजेचं आहे. जातीमध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं लावणं, या गोष्टीतून आपण आता बाहेर पडलं पाहिजे मित्रांनो. तुमच्या आमच्या रक्ताचा रंग एक आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही. त्यामुळे अशा गोष्टीला, अशा विकृतीला वेळीच ठेचणं गरजेचं आहे. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, हे महत्त्वाचं नाही. अनेक कॉमेंट्स पडल्या होत्या, अनेक व्हिडिओ ह्या विषयावरचे ज्यांनी व्हिडिओ बनवले त्याच्याखाली अनेकांच्या कॉमेंट्स पडल्या होत्या. मग ती मुलगी कोणत्या जातीची होती, आरोपी कोण होता, मग त्या आरोपी ह्या जातीचा होता, मग त्या जातीचे वाभाडे काढले. मग ब्राह्मणांना थोडीफार सहानुभूती मिळाली, त्यांच्या समाजातली मुलगी गेली. तर हे कशाला विकृत चाळे करतोय आपण? कशाला विकृत चाळे करतोय? तो अमुक एका जातीचा आहे म्हणून त्याला सूट देणार आहोत का आपण? किंवा तो अमुक एका जातीचा आहे तर त्याला आपण फासावर, म्हणून तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला फासावर लटकवणार आहात का आपण? तर या गोष्टीतून कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं आहे. मित्रांनो, या आरोपीला 15 ते 20 वर्षापूर्वीच गावातून हाकलून देण्यात आलेला आहे आणि हा असा मोकाट फिरतोय. त्याला बघा, आपण म्हणतो CCTVची नजर, आपण बातम्या वाचतो, CCTVची तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार. तिसऱ्या डोळ्याची काय? आपल्या दोन डोळ्यांना, उघड्या डोळ्यांना हा दिसला नाही आरोपी की एवढा मनोविकृत तुमच्या आमच्या अवतीभोवती वावरतोय आणि तो दिसत नाही. 2 गुन्हे करून सुद्धा तो निर्दोष सुटतो, तरी आपल्याला कळत नाही की हा एवढा घाणेरडा विकृत माणूस आहे. आता त्याच्या विकृतीचे अनेक कारनामे पुढे येत आहेत, हे मान्य आहे. पण ते जर अगोदर आले असते,
आणि ते अगोदर जर ठेचता आले असते तर एका निष्पाप मुलीचा जीव वाचला असता. आजच मी एका वृत्तपत्रात बातमी वाचली की राज्यामध्ये दर 50 मिनिटाला एका चिमुरडीवर अत्याचार होतो. चिमुरडीवर, महिलांवर, तरुणींवर मी बोलतच नाही. एका चिमुरडीवर अत्याचार होतो. मला गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना असं विचारायचं आहे की याबद्दल तुम्हाला कोणता पुरस्कार आम्ही द्यावा? एवढी महाराष्ट्राची शान तुम्ही वाढवलीत, महाराष्ट्राची मान देशासमोर अगदी काय म्हणतात ती मोठी ताठमान केलीत, एवढा मोठा विक्रम करून, एवढ्या मोठ्या अत्याचाराचा विक्रम करून. तर नेमकं तुम्हाला कोणता पुरस्कार द्यावा? पद्म पुरस्कार द्यावा, पद्मश्री द्यावा, भारतरत्न द्यावा? याचं खरंच उत्तर देणं गरजेचं आहे. पद अडवण्याच्या वेळी मला गृहमंत्रीपद हवं असं हटून बसणार देवेंद्र फडणवीसांनी याचा जाब द्यावा लागेल. याचं उत्तर त्यांना देणं भाग आहे. महाराष्ट्रात वाढत्या घटना आहेत, त्या घटनानंतर तुम्ही त्या आरोपीला फाशी द्या, जन्मठेप द्या, त्यानंतरच्या गोष्टी होतील, पण गेलेला जीव तर परत येणार नाही ना. बरं, त्याच्यातून काहीतरी धडा तर घ्या. ठीक आहे, एखाद्या चिमुरडीचा जीव गेला, त्या पुढे घटना घडणार नाही, त्याच्यातून काहीतरी धडा तरी घ्या. ते सुद्धा नाही. मग सुधारण्याचं एकही लक्षण तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही काय कामाचे? तुम्ही कोणत्या समाजाचे आहात मंत्री? तर ते काय कामाचे? कोणत्या का समाजाचे असेना? या गोष्टीवर मित्रांनो खरंच एक होणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही आपसात जर भांडत बसलो तर महाराष्ट्र पुढे जाण्याचं राहून दे, आपण सुद्धा सुरक्षित या जगामध्ये नाही आहोत, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या घरात चिमुरडी आहे, प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे, तरुणी आहे, महिला आहे. त्यामुळे महिलावरच्या, मुलींवरच्या अत्याचाराविरोधात सगळ्यांनी एकोप्यानं एक होणं गरजेचं आहे. आरोपी भीमराव कांबळे असो की आणि कोणी असो, त्याचा जात धर्म न पाहता त्याला ठेचून काढणं, भर रस्त्यात ठेचून काढणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. आपल्या खांद्यावर आपण महाराष्ट्र उचलून घेतला पाहिजे, हे लक्षात ठेवा. या चिमुरडीला आपण आदरांजली वाहूया आणि भविष्यात प्रत्येक चिमुरडीचा अशा नराधमांपासून जीव कसा वाचेल याची आपण काळजी घेऊया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.